परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका म्हणजे गोदावरी नदीचा समृद्ध वारसा लाभलेला आणि संत जनाबाई यांचं जन्मस्थान असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। अलीकडच्या काळात निवडणुकांमध्ये लक्ष्मी अस्त्राचा सर्वाधिक वापर करणारा मतदारसंघ ही गंगाखेडची नवी ओळख। शेकापचा बालेकिल्ला, घनदाट मामांचे एक हाती वर्चस्व, गुट्टेचा करिश्मा अशी ही विशेषणे या मतदारसंघाला लागू होतात। त्यामुळेच आज आपण या विधानसभा मतदारसंघाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। चला तर मग जाणून घेऊयात या मतदारसंघाचा इतिहास। गंगाखेड विधानसभा हा सुरुवातीपासून ते 1995 पर्यंत शेकाप म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मतदारसंघातून सलग 4 वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर गेलेले ज्ञानोबा हरी गायकवाड यांनी एक हाती वर्चस्व स्थापन केले होते। नंतरच्या काळात राजकीय समीकरणे बदलल्याने शेकापचा गड ढासळला आणि अभ्युदय बँकेचे चेअरमन असलेले सीताराम मामा घनदाट यांनी अपक्ष म्हणून 1995 ते 2004 अशी 10 वर्ष आपली सत्ता गाजवली। पण पुढे 2004च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप नेते डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या सहकार्याने घनदाट मामांना पराभवाची धूळ चारत विठ्ठल गायकवाड यांनी कमळ फुलवले। पण त्यांच्या काळात फारशी कामे न झाल्याने पुढे विधानसभेत सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून ओळखले जाणारे घनदाट मामा यांच्या गळ्यात मतदारांनी तिसऱ्यांदा अपक्ष म्हणून आमदारकीची माळ टाकली। 2009 पर्यंत राखीव असलेला हा मतदारसंघ नंतर खुला करण्यात आला। गंगाखेड सोबत पूर्णा आणि पालम तालुक्याचा समावेश या विधानसभा मतदारसंघात होतो। 2009 नंतर या मतदारसंघात गंगाखेड शुगर्सचे चेअरमन आणि उद्योजक डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आपली ताकद वाढवायला सुरुवात केली। युती आणि आघाडीची काडीमोड झाल्याने 2014ची विधानसभा निवडणूक सर्वच पक्षांनी एकला चलो रेचा नारा देत स्वतंत्र लढवली। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचे मेव्हणे असलेले डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी 2289 मतांनी विजय मिळवला, तर डॉक्टर रत्नाकर गुट्टे आणि सीताराम घनदाट हे अनुक्रमे 2 आणि 3 नंबरवर राहिले। या निवडणुकीत प्रमुख तीनही उमेदवारांकडून अक्षरशः पैशाचा पाऊस पडलेला बघायला मिळाला होता। हेच कारण की आजपर्यंत मतदारसंघाचा कसलाही विकास होऊ शकला नाही। पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीकडून विशाल कदम यांना मैदानात उतरवलं होतं, तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे होते। अपक्ष घनदाट मामा संतोष मुरकटे वंचितकडून करुणा उदगीर यांनी आपले नशीब आजमावले, पण सर्वांना आश्चर्याचा धक्का देत 81,169 मते मिळवत निवडणुकीत बाजी मारली ती कारागृहातून निवडणूक लढवणाऱ्या रासपच्या डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी। त्यावेळेस त्यांच्या संपूर्ण प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे जावई आणि नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलेले राजाभाऊ फड यांनी। या निवडणुकीत ही लक्ष्मी अस्त्राचा जोरदार वापर पाहायला मिळाला होता। शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी रत्नाकर गुट्टे जवळपास 4 महिने परभणीच्या जेलमध्ये होते। या निकालाची तेव्हा राज्यभर चर्चा देखील रंगली होती। त्यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांचा 18,058 मतांनी पराभव केला होता। पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण राजकीय आणि सामाजिक समीकरणे बदललेली सर्वांनी पाहिलीत आणि अनुभवली आहेत। पक्षफोडी आणि मराठा आरक्षणाचा प्रभाव हा निवडणुकीत दिसून आला, तो येणाऱ्या विधानसभेत देखील प्रकर्षाने जाणवणार यात काहीच शंका नाही। यंदाची विधानसभा निवडणूक काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी सर्वच इच्छुक मतदारसंघात जोमाने कामाला लागलेले आहेत। महाविकास आघाडीकडून शिवसेना, ठाकरे गटाकडून विशाल कदम यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित मानले जात असले तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल या अपेक्षेने माजी आमदार सीताराम घनदाट ही कामाला लागलेले आहेत। महायुतीकडून डॉक्टर रत्नाकर गुट्टेच उमेदवार असले तरी भाजप परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकटे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डॉक्टर मधुसूदन केंद्रे इच्छुक आहेत। जिल्हा परिषदचे 3 वेळा सदस्य राहिलेले आणि BRS नेते भगवान सानप यांनीही प्रचारात उडी घेतलेली आहे। याचा थेट फटका विद्यमान आमदारांना बसेल अशी मतदारसंघात चर्चा आहे, कारण गुट्टे, मुरकुटे आणि सानप हे वंजारी समाजातून येतात, ज्यांची मतदार संख्या आहे 30 ते 35 हजार।
लोकसभा निवडणुकीत खासदार संजय जाधव यांना पिछाडीवर ठेवणारा आणि महादेव जानकर यांना आघाडी देणारा जिल्ह्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड। त्यामुळे जानकर ही जागा आपल्याकडेच ठेवू शकतात। या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 1,65,000 मतदार संख्या ही मराठा समाजाची असली तरी एकदाही मराठा आमदार निवडून येऊ शकलेला नाही। पण यावेळेस अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत। त्याला कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रभाव। लोकसभेप्रमाणे विधानसभेला जरांगे फॅक्टर चालल्यास त्याचा फायदा विशाल कदम यांना होऊन मतदारसंघातील पहिला मराठा आमदार असा बहुमान त्यांना मिळू शकतो। शिवाय मागील 5 वर्षात ते मतदारसंघात चांगले सक्रिय होते, तर विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा आपणच निवडून येऊ असा ठाम विश्वास विद्यमान आमदार गुट्टे यांना आणि कार्यकर्त्यांना आहे। तुम्हाला काय वाटतं, कोण होणार गंगाखेडचा आमदार? मशाल पेटणार, गुट्टे आमदार की शाबूत ठेवणार, की घनदाट मामा पुन्हा अपक्ष निवडून येणार? कमेंट मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।